नमस्कार, मी राकेश शिरोशी. आपण पाहता लोकराज बातमी समितीचे मित्रांनो, आज आहे महात्मा फुले यांची जयंती. तर आपण आलेलो आहोत फुलेवाडा पुणे येथे. तर इथे आपण बघतोय महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य एकता मिसळचं आयोजन, अगदी 10,000 किलोची मिसळ इथे आयोजन केलेलं आहे. ते आपल्यासोबत आज आयोजक कार्यक्रम आहे, त्यांचा आपण संवाद साधूया. नमस्कार सर, काय सांगाल या सगळ्या आयोजनाबद्दल? छान वाटतं. कुठंतरी गोरगरिबांपर्यंत आमची सेवा पोचते. एकता मिसळच्या माध्यमातून आम्हाला ही सेवा करायची संधी मिळते. आणि या नियोजनाचं मेन जर आयोजक असतील तर ते आहेत माझे आमदार दीपक भाऊ पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकता मिसळ आयोजित करण्यात येते. त्यानंतर आम्हाला योगेश्वर मिसळला तो मान मिळतो. 5 वर्ष झालं आम्ही इथं मिसळ बनवतो आहे. छान वाटतं. क्रांतीसूर्य आपले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आम्ही इथे 10,000 किलोची मिसळ फ्री ऑफ कॉस्ट बनवतो, स्वखर्चाने बनवतो. छान वाटतं आणि याचा आनंद गोरगरीब लोक घेतात सगळे, आणि त्यानिमित्तानं मानवंदना द्यायला लोक इथे येतात. छान वाटतं. नेमकी संकल्पना काय आहे पाठीमागे, आज आयोजन करण्यापाठीमागे एकता मिसळ? आज जर आपण शिक्षणाचा पाया कोणी लावला असेल तर ह्या व्यक्तींनी, तर त्यांच्यासाठी आपणही काहीतरी करावं वाटतं. आणि त्यानिमित्ताने आम्ही हे आयोजन दरवर्षी करत असतो. काय आपल्याला आव्हान काय आले आयोजन करताना? 4 वर्षापासून तुम्ही करताय 10,000 किलोची मिसळ. काय नाही, मनापासून केलेलं काम कुठेही सक्सेस होतं. त्याप्रमाणे आम्हाला कुठली काही अडचण आली नाही आणि सगळं होत गेलं चांगलं. आणि आम्ही स्वतः उभं राहून सगळी मिसळ बनवतो. एक दिवस काम बाजूला ठेवतो आणि ह्या कामाला महत्त्व देतो. सगळं सक्सेस होऊन जातं. किती लोक असतात आयोजनामध्ये? आमची मेन म्हणजे जोगेश्वरी मिसळ परिवारातले 25-30 लोक आम्हाला सहकार्य करायला दरवर्षी असतात. आज महात्मा फुल्यांची जयंती आहे, तर लोकांना काय आवाहन करायला आहे मिसळच्या माध्यमातून? जसं आपला समाज विखुरलेला आहे तसं मिसळमध्ये 100 प्रॉडक्ट एकत्र करून ती मिसळ बनते. तसे सर्व जाती धर्माची लोक इथं एकत्र यावा, त्यांनी मिसळचा आस्वाद घ्यावा आणि पुढं जातीभेद करू नये कोणी, याच्यामागे एक उद्दिष्ट आमचं आहे. नमस्कार, आपल्यासोबत आहे जोगेश्वरी मिसळचे. काय सांगाल सर? हा बोला. जोगेश्वरी मिसळच्या माध्यमातून एवढंच की आता जे मुलांनी सांगितलं की बाबा जशी मिसळ सर्व प्रकारच्या मसाल्याने बनली जाते, तसे सर्व प्रकारचे लोक एकत्र येऊन त्यांनी मिसळचा आनंद घ्यावा, तो आमचा आनंद आहे. तुमचा अनुभव कसा आहे या उत्सवात? तुम्ही मिसळ बनवताय, अगदी चांगला प्रतिसाद मिळतोय. गेले 4 वर्ष आम्ही हेच करतोय आणि चांगला प्रतिसाद मिळतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये तुम्ही बनवता, काय असतं एकदम म्हणजे आता हॉटेलला करणं आणि इथे करणं काय वेगळं? काय नाही, सेमच. जे हॉटेलला करतो तेच इथे करतो, त्यामध्ये काही बदल नाही. फक्त क्वांटिटीमध्ये बदल आहे. आम्ही हॉटेलमध्ये कमी क्वांटिटीमध्ये बनवली जाते आणि इथं मध्ये जास्त क्वांटिटीमध्ये बनवली जाते.